Good morning friends. Today we discuss here our next MCQs. कालच्या लेक्चरला आपण 10 MCQ डिस्कस केले. आजच्या लेक्चरला पण आपण 10 MCQ डिस्कस करणार आहे आणि हे MCQ जे इम्पॉर्टंट आहे JEE नीटसाठी तेच MCQ आहेत सगळे जे मागच्या JEE नीटच्या किंवा त्याच्या मागच्या एक्झामला विचारले गेले आहेत तेवढेच MCQ आपण इथे डिस्कस करतो. चला पहिला MCQ बघूया. Which of the following exists as a covalent crystal in a solid state? म्हणजे खालीलपैकी असा कोणता कोवॅलेंट क्रिस्टल आहे की जो सॉलिड स्टेटमध्ये आहे. चला बघूया. ऑप्शन्स ए सल्फर, बी फॉस्फरस, सी आयोडीन आणि डी सिलिकॉन. आता जेव्हा आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टल हे बघितलं म्हणजे आयनिक सॉलिड, कोवॅलेंट सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड ह्याचे आपण एक्झाम्पलसुद्धा बघितले. मग जे वरचे 3 ऑप्शन आहेत ए, बी आणि सी हे आहेत मॉलिक्युलर सॉलिड आणि जो एकटाच आहे डी तो आहे कोवॅलेंट सॉलिड किंवा कोवॅलेंट क्रिस्टल. मग हे जे 3 आहेत ए, बी, सी हे मॉलिक्युलर सॉलिड आहेत. मग काय क्वेश्चन विचारला आहे विच ऑफ द फॉलोइंग एक्झिस्ट ॲज अ कोवॅलेंट क्रिस्टल. मग राहिला कोणता डी सिलिकॉन. सिलिकॉन इज ए कोवॅलेंट क्रिस्टल इन सॉलिड स्टेट. सो आवर करेक्ट ऑप्शन इज डी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ब्रॅव्हिस लॅटेक्स कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश स्पेस. हा पॉईंटसुद्धा आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला. आपण 7 क्रिस्टल सिस्टीम बघितल्या, 7 आपल्या क्रिस्टल सिस्टीम बघितल्या. हिंट काय सांगितलेली क्यूट आवर मदर, त्याच्यानुसार आपण 7 क्रिस्टल सिस्टीम बघितल्या. म्हणजे 7 कोणत्या कोणत्या सिस्टीम आहेत क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बोहायड्रल. ह्या मी तुम्हाला काय सांगितलेल्या ह्या 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत असं सांगितलेलं. ओके. मग 32 आहे, जे 32 आहेत त्या काय आहेत क्लासेस आहेत. म्हणजे क्रिस्टलच्या 32 क्लासेस आहेत म्हणजे क्रिस्टलचे 32 क्लास आहेत. हा पॉईंट आपण डिस्कस केला नव्हता पण हा लक्षात ठेवा तुम्ही. क्रिस्टलचे 32 क्लास आहेत आणि हे जे 14 आहे ऑप्शन सी. आपण जेव्हा क्रिस्टल सिस्टीम बघितलं त्याच वेळेला आपण हा पॉईंट बघितलेला. ह्या जो आपण 7 क्रिस्टल्स बघितला म्हणजे कोणत्या कोणत्या क्युबिक, टेट्रागोनल त्याचेच परत आणखीन टाईप पडतात आणि ते टाईप काउंट केल्यानंतर ते किती असतात 14 असतात. आणि आपण काउंट कसं केलेलं 3 to 4, 4 to 2, 1, 1, 1 ह्याची बेरीज केल्यावर आपल्याला काय भेटलेलं 14 भेटलेलं. सो करेक्ट ऑप्शन इज सी. किती आहेत ब्रॅव्हिस लॅटेक्स 14 आणि क्रिस्टल सिस्टीम 7 आहेत आणि क्रिस्टल क्लासेस 32 आहेत. ओके. चला नेक्स्ट MCQ बघूया. सोडियम क्लोराईड NaCl क्रिस्टल हॅज डॅश डॅश क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे NaClचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे हे विचारले. सिम्पल क्युबिक आणि सिम्पल ट्रायगोनल हे तर नसणार. सिम्पल क्युबिकमध्ये फक्त काय क्यूबच्या कॉर्नर्सला ॲटम प्रेझेंट असतात. बॉडी सेंटरमध्ये फक्त मध्ये एकच असतो. मग NaClचं स्ट्रक्चर असं दिसणार का नाही दिसणार. हिंट तुम्ही बघत चला की कसं बाबा सॉल्व करायचे आहेत आपले MCQs. सिम्पल क्युबिकमध्ये फक्त क्यूबच्या कॉर्नर्सला ॲटम प्रेझेंट असणार, बॉडी सेंटरला फक्त मध्ये असणार. आता फेस सेंटरला प्रत्येक फेसला एक एक ॲटम प्रेझेंट असतो. प्रत्येक फेसला वरती खाली इकडे तिकडे लेफ्ट सगळीकडे हे बघितले आपण सगळं. मग NaClचं स्ट्रक्चर कशामध्ये असते सांगा आता काय येणार ऑप्शन. बॉडी सेंटर किंवा फेस सेंटरपैकीच असणार ना. पण NaClच्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक फेसच्या मध्ये NaClच्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक फेसच्या मध्ये एक एक ॲटम असतो. मग करेक्ट ऑप्शन किंवा आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे डी असणार आहे फेस सेंटर क्युबिक. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. दी टोटल नंबर ऑफ
atom in a body center cubic unit cell are. The total number of atom in body center cubic unit cell are. हे क्वेश्चन भरपूर वेळा विचारलेत. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये पण किंवा MCQ मध्ये पण ह्यातला एक क्वेश्चन होता. त्यामुळे तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स काढता आलेच पाहिजेत. सिम्पल आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. एक जे आहे म्हणजे नंबर ऑफ ॲटम 1 कुणाचा आहे, सिम्पल क्यूबचा आहे, बॉडी सेंटरसाठी 2 आहे आणि फेस सेंटरसाठी 4 आहे. हे तुम्ही लक्षातच ठेवलं पाहिजे. आता आपल्याला काय विचारले, टोटल नंबर ऑफ ॲटम इन बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. मग ऑप्शन काय येणार, करेक्ट ऑप्शन काय येणार, डी 2. का 2, का 2 सांगा. आपण बघितलंय आधीचं लेक्चर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल की हे 2 का आलं. तरी पण सांगते, कॉर्नर्सचे आता सिम्पल क्यूबच्या कॉर्नर्सला किती ॲटम असतात, 8. त्या 8तला फक्त एक भाग एका कॉर्नरमध्ये येतोय, म्हणजे 1/8 भाग फक्त एका कॉर्नरमध्ये आहे किंवा एका कॉर्नरमधला फक्त आपल्या रूममध्ये 1/8 हा भाग आपल्या रूममध्ये असतोय. मग कॉन्ट्रीब्युशन किती झालं, 8 × 1/8. 8ला 8 गेलं, राहिलं 1 प्लस बॉडी सेंटरचा मधला एक ॲटम, पूर्ण रूममध्ये एकच ॲडिशनल पार्टिकल आहे तो. मग 1 आणि 1 किती झालं, 2 झालं. सो करेक्ट ऑप्शन इज 2. नेक्स्ट आहे क्वेश्चन 5. The existence of a same substance in 2-dimensional crystal form is dash dash. आता बघा काय विचारले की खालील दिल्यापैकी असा कोणता सबस्टन्स आहे की ज्याचा जो एका सबस्टन्सपासून दुसरे 2 नवीन क्रिस्टल फॉर्म करू शकतो. आता इथे ऑप्शन बघा, ए इच फिगर, बी आयसोमॉर्फिझम, सी पॉलिमॉर्फिझम आणि डी आयसोट्रोपिक. आता हे इच फिगर आणि आयसोट्रोपिक हे आपल्या पूर्ण चॅप्टरमध्ये कुठं बघितले का आपण, मी तर काय बघितलेलं नाही आहे. म्हणजे मला तर काय आठवतच नाही आहे की बाबा हे इच फिगर आणि आयसोट्रोपिक कुठून आले. मग राहिले ऑप्शन 2, बी आयसोमॉर्फिझम आणि सी पॉलिमॉर्फिझम. आता ह्या 2 डेफिनेशन आपण डिस्कस केलेल्या. आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन काय आहे, 2 or more substance having same crystal, 2 or more substance having a same crystal structure is called as a isomorphism. म्हणजे काय, 2 वेगवेगळ्या सबस्टन्सपासून एकच स्ट्रक्चर तयार होणार. म्हणजे 2 वेगवेगळ्या स्ट्रक्चरपासून एकच स्ट्रक्चर तयार होणार. पण आपला क्वेश्चन काय आहे, सेम सबस्टन्स इन 2 डिफरंट क्रिस्टल, म्हणजे एकाच क्रिस्टलपासून आपल्याला 2 डिफरंट क्रिस्टल तयार करायचे. मग ही डेफिनेशन कोणाची झाली, पॉलिमॉर्फिझमची झाली. सो करेक्ट ऑप्शन इज पॉलिमॉर्फिझम. एका सबस्टन्सपासून 2 वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल बघा, एकच सबस्टन्स घेतला आपला सल्फर. सल्फरपासून आपल्याला 2 स्ट्रक्चर मिळतात, एक मोनोक्लिनिक स्ट्रक्चर आणि दुसरं रोम्बिक स्ट्रक्चर. हे पण आपण डिस्कस केलेलं. आणखीन एक एक्झाम्पल सिलिका. सिलिकापासून तर आपल्याला 3 स्ट्रक्चर भेटतात, अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स आणि क्रिस्टलोबाइट. सो करेक्ट ऑप्शन इज सी पॉलिमॉर्फिझम. एका सबस्टन्सपासून डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म होतात. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन 6. The rank of cubic unit cell is 4. The type of cell is. आता इथे बघा, इथे गोंधळून जायचं नाही. काही स्टुडंट्सला असं वाटेल की हे काय आहे, रँक म्हणजे काय, फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक असं काय आहे का हे. तर रँक म्हणजे इथे काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲटम जो आपण वरती बघितला आहे क्वेश्चन 4मध्ये, तोच क्वेश्चन इथे फिरवून विचारला आहे. म्हणजे काय विचारले बघा, दी नंबर ऑफ क्युबिक युनिट सेल इज 4. दी टाईप ऑफ सेल इज. परत मी तुम्हाला हे सांगते की हे लक्षात ठेवलं पाहिजे, ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारलेत. मग सांगा, तुम्ही सांगायचं की ह्याचं ॲन्सर काय येणार. मी क्वेश्चन 4मध्ये सगळं डिस्कस केलेलं.
आता क्वेश्चन 6चं आन्सर तुम्ही सांगायचं आहे. मी सांगितलेलं किती येणार सांगा. प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर, फेस सेंटर और नन ऑफ दिस तर काय नाही आहे, हे येणारच नाही. ह्या तिन्हीपैकीतलं एक येणार. फेस सेंटर, बॉडी सेंटर आणि प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे सिम्पल क्यूब. सिम्पल क्यूबमध्ये 1 असतं, बॉडी सेंटरचे 2 असतात आणि फेस सेंटरचे 4. आता फेस सेंटरचे 4 का सांगा, 4 का? फेस सेंटरमध्ये काय करायचं आहे, फेसेस किती असतात 6 × 1/2 6 × 1/2 हे करून त्याचा आन्सर काढायचा आहे. हे पण आपण बघितलंय, त्यामुळे ह्याचं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे हे तुम्हीच सांगायचं आहे. चला नेक्स्ट पॉईंट बघूया. व्हॉट टाईप ऑफ सायटोमेट्रिक डिफेक्ट इज शोन बाय ZNS. आता ह्याच्यात खाली दिल्यापैकी कोणता असा टाईप आहे की जो सायटोमेट्रिक डिफेक्ट दाखवतो ZNS साठी. ठीक आहे, चला ऑप्शन काय आहेत. शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, बोथ फ्रँकल अँड शॉर्टकी डिफेक्ट, नॉन सायटोमेट्रिक डिफेक्ट. तर ZNS साठी सायटोमेट्रिक डिफेक्ट कोणता हा हे विचारले. ऑप्शन आहे बी, फ्रँकल डिफेक्ट. हे सुद्धा आपण डिस्कस केले. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता. क्वेश्चन 8. The ratio of number of atoms present in a simple cubic, body center cubic and face center cubic structure are represent respectively. परत हाच क्वेश्चन आहे, म्हणजे बघा किती क्वेश्चन नंबर ऑफ ॲटम्स वरती आलेत. आणि परत तेच रिपीट होत आहे. ऑप्शन्स आहेत 4:2:1, बी आहे 1:2:4, सी आहे 8:1:6, डी आहे 4:2:3. आता बघा परत तेच आले. नंबर ऑफ ॲटम आपण काढलेत, पण क्वेश्चनमध्ये बघायचं की बाबा त्यांनी सिक्वेन्स कसा दिलाय. सिम्पल क्यूब, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर हा सिक्वेन्स आहे. मग आपण सिम्पल क्यूबचा आहे हे 1, बॉडी सेंटरचे 2 आणि फेस सेंटरचे 4. मग मला सांगा ऑप्शन करेक्ट काय असणार आहे. 1 to 4 कुठे आहे, ऑप्शन बी. सो करेक्ट ऑप्शन इज बी, 1:2:4. पण जर असं विचारलं की द रेशिओ ऑफ नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन फेस सेंटर क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक आणि सिम्पल क्यूबिक असा क्वेश्चन जर विचारला तर तुमचं आन्सर असं आलं पाहिजे 4:2:1 हे असं आलं पाहिजे. का? कारण आधी क्वेश्चन रीड करायचा आणि मगच आन्सर बघायचं. जसं सेरीज दिली आहे, सिम्पल क्यूब असेल तर 1 येणार, बॉडी सेंटर असेल तर 2 आणि फेस सेंटर असेल तर 4. असं आधी सेरीज वाईज बघायचं. नाही तर तुम्ही काय पण लिहाल, हां दिसते बाबा पहिल्या ऑप्शनमध्ये तर 4 दिसतंय, 4 हे आहे फेस सेंटरचं, बॉडी सेंटरचं पण 2 दिलं आहे, असं बघायचं नाही. आधी बघायचं की सेरीज कशी दिली आणि त्यानुसारच ऑप्शन सिलेक्ट करायचा. ठीक आहे, सो करेक्ट ऑप्शन इज बी, 1:2:4. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 9. विच प्रिमिटिव्ह सेल हॅज अनइक्वल एज लेंथ? A is not equal to B, B is not equal to C, and all axis angle different from 90 degree. सांगा आता काय आहे डिफरंट फ्रॉम 90 डिग्री. आता हा क्वेश्चन मध्ये कसं दिले बघा, A is not equal to B, B is not equal to C, पण जे ॲक्सियल अँगल आहे ते कसं सांगितले डिफरंट, म्हणजे हा नॉट इक्वल टूच आहे, हे असंच आहे नॉट इक्वल टू 90 डिग्रीच आहे, पण त्यांनी फक्त तिथं डिफरंट घेतले, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. नाहीतर तुम्ही दुसरंच काहीतरी ऑप्शन लिहून बसाल. आता मी तुम्हाला जेव्हा आपण 7 क्रिस्टल शिकलो, क्यूबिक, ट्रायगोनल, टेट्रागोनल, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं इथे काय आहे बघा, सगळंच नॉट इक्वल टू आहे. A इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, आणि
ऑल नॉट इक्वल टू 90 डिग्री आहे, म्हणजे अँगल डिफरंट आहे म्हणजे नॉट इक्वल टूच आहे ना. सो आता मला सांगा, मी तुम्हाला लक्षात येते का बघा काय सांगितलेलं. अशी कोणती सिस्टीम आहे की त्यात सगळंच नॉट इक्वल टू आहे, ती चांगली नाही आहे. सगळंच नॉट इक्वल टू नॉट इक्वल टू नॉट इक्वल टू आहे. अशी कोणती सिस्टीम आहे? ट्रायक्लिनिक सिस्टीम. कारण त्या सिस्टीममध्ये सगळंच नॉट इक्वल टू आहे. मोनोक्लिनिकमध्ये फक्त काय आहे बघा, ए इज नॉट इक्वल टू बी आहे, बी इज नॉट इक्वल टू सी आहे, आणि अँगल्स कसे आहेत, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आहे. बट नॉट इक्वल टू म्हणजे गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री आहे. इथं एक अशी गोष्ट लक्षात ठेवा असं सांगितलेलं. आणि ट्रायक्लिनिकमध्ये सगळंच नॉट इक्वल टू आहे. ओके. हेक्सागोनलमध्ये काय काय आहे बघा, ए इज नॉट इक्वल टू बी आहे, बट बी इज नॉट इक्वल टू सी आहे. ओके. आणि अल्फा इज इक्वल टू बीटा 90 डिग्री आहे, आणि गॅमा फक्त 120 डिग्री आहे. सो आणि टेट्रागोनलचं ए इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. ओके. आणि अँगल सगळे इक्वल टू आहेत, अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इज 90 डिग्री. सो करेक्ट ऑप्शन इज ए, ट्रायक्लिनिक. कारण ट्रायक्लिनिकमध्ये सगळंच नॉट इक्वल टू आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ए. 10 लास्टचा क्वेश्चन आहे, बघूया. लास्टचा MCQ आपला. ZNS इज डॉट 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 और डॅश डॅश. ऑप्शन्स आहे ए आयनिक क्रिस्टल, बी कोवालेंट क्रिस्टल, सी मेटॅलिक क्रिस्टल, डी वंडरबॉल क्रिस्टल. आता हे 3 आहेत ते क्रिस्टल आहे, चौथाच आहे तो वंडरबॉल क्रिस्टल असं दिलं आहे, त्यामुळं ते येईल असं काही करायचं नाही. तुम्ही आधी बघायचं की ZNS कोणत्या क्रिस्टलचं एक्झाम्पल आहे, आणि ते तुम्ही करेक्ट ऑप्शन म्हणून लिहायचं आहे. हे सुद्धा तुम्ही स्वतः बघायचं आहे. हे आपण टाईप्स ऑफ क्रिस्टलमध्ये किंवा क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलमध्ये हा पॉईंट आपण बघितला आहे. तुम्ही कोवालेंट क्रिस्टल, आयनिक क्रिस्टल, मेटॅलिक क्रिस्टल आणि मॉलिक्युलर क्रिस्टलचे जे एक्झाम्पल्स बघितले त्याच्यामध्ये दिले की कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत. सो हा क्वेश्चन आहे, तुम्ही स्वतः ह्याचा ऑप्शन जो करेक्ट आहे तो शोधायचा आहे आणि लिहायचा आहे. हीच तुमची आजची असाइनमेंट आहे. जे आपण आत्ता 10 MCQ डिस्कस केले तेच तुम्ही आज लिहायचे आहेत, आणि त्याचे आन्सर पण मी सांगितलेत. फक्त तुम्ही ते बघा, बघितल्याशिवाय समजणार नाही, आणि अभ्यास करा. तुमची एक्झाम होणार आहे जुलैला, जुलैला तुमची एक्झाम होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडं खूप टाईम आहे, भरपूर अभ्यास करा. ऑल द बेस्ट. आजच्यासाठी आपलं लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. उद्यापासून आपण नवीन चॅप्टर डिस्कस करतोय. मे बी सेकंड चॅप्टर आपण डिस्कस करूया, सोल्युशन. जर तुम्हाला लेक्चर न घेता फक्त MCQs डिस्कस करायचे असतील तर तसं सांगा. फक्त आपण MCQs डिस्कस करू, त्याचा आधीचा जो पॉईंट आहे तो न घेता फक्त MCQs डिस्कस करूया. पण आधीचा पॉईंट घेतलेला बरं आहे असं मला वाटते. कारण तुमचा थेअरीचा पण अभ्यास होतो, प्लस तुमचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व होतात, आणि प्लस तुमचे MCQs पण सॉल्व होतात. म्हणजे एका लेक्चरमध्ये आपण 3 पॉईंट शिकतोय. एक म्हणजे एकच असं कन्सिडर करू नका. पूर्ण ऑल चॅप्टर आपला थेअरी प्लस प्रॉब्लेम्स प्लस MCQs हे तिन्ही पॉईंट्स आपले कवर होतात. सो मला तर हे जे आपण आता बघतोय हे बरं वाटतंय किंवा चांगलं आहे, बेस्ट वे आहे. जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही सांगा फक्त की MCQs घ्या, आपण फक्त MCQs डिस्कस करूया. ठीक आहे. आजच्या लेक्चरसाठी बाय बाय. थँक्यू.